तुमच्या घरात सुद्धा भोपळा दिसलाय की सगळे नाक मुरडतात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये घातलं तमालपत्र, मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण, लाल सुकी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर टमाटर घातलं, मीठ घातलं आणि टोमॅटो सॉफ्ट केला. त्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धनेपूड घातली. छान मिक्स केलं. त्यानंतर धुतलेला बारीक चिरलेला भोपळा घातला आणि 5 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घेतलं. बघा भोपळा छान सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला सुद्धा आहे. आता त्यानंतर घातली कोथिंबीर, गूळ आणि थोडासा आमचूर पावडर घातला आणि परत 3 मिनिट वाफ काढून घेतली. बघा मस्त रसरशीत अशी भोपळ्याची भाजी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तशीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि डब्याला द्या किंवा अशीच खा. धन्यवाद.